हातामध्ये कुणी पाळी घेतलेली, हातामध्ये कुणी स्वामींची पताका घेतलेली, तर कुणी स्वामींचे आशीर्वाद घेऊन निघालेले, तर कुणी स्वामींच्या पादुका घेऊन आपल्या डोक्यावर ठेवलेले आणि त्या पादुका घेऊन या दिल्लीमध्ये कामाला गेले. पहिल्यांदा दिल्लीत आले मी आज. स्वामी हे माझं माझ्या राजाचं, माझ्या बापाचं, माझ्या स्वामीचं, माझ्या जगद्गुरुकर, माझ्या जागृत करत असलेल्या चैतन्य शक्तीचं मी पहिल्यांदाच निघालेलं. चालत आले येताना एका पावला कधी तुम्हाला येण्याचं पुण्य मिळालेलं आणि त्या पुण्याच्या जोरावरती संध्याकाळी सगळ्या संतांचं दर्शन तुम्हाला प्राप्त होतं. या ठिकाणी या वारीचं पुण्य जर पदरामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर सगळ्या कार्यक्रमाला माणूस हजर पाहिजे. जर हजर नाही राहिला तर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी जे पुण्य पाहिजे ते पुण्य कमी होईल. जे जे इच्छा करीत प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी. तुमची इच्छा पूर्ण केली देवानं. या नामवरती स्वामींचा वाढदिवस करत असलेले आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, नियोजक मंडळी आणि तुम्ही सर्वजण संसारातून सवड काढून आलेली सर्व भक्त मंडळी, कलाकार मंडळी, संत मंडळी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही सर्वजण आल्याबद्दल दयानंद महाराज आणि वारकरी मंडळ मोबाईलवर माझे कार्यक्रम सांगितलं आणि पंढरपूरला आश्रम आहे कैकाडी महाराजांच्या मठाशी येतात. स्वामी नामानंद बाबा सेवा आश्रम त्या मठाधिपती दयानंद महाराजांच्या वतीनं, नामानंद महाराजांच्या आश्रमाच्या वतीनं आणि मोबाईल मध्ये जे चॅनल आहे दयानंद महाराज आणि वारकरी मंडळ या चॅनलच्या वतीनं स्वामींचा वाढदिवस करत असलेल्या सर्व भक्त मंडळींचं आणि तिथल्या नांदी दामोदर कार्यकर्त्या मंडळींचं सर्वांच्या टाळ्या वाजवून स्वागत करत. स्वामींना त्या वाढदिवसाचं काही घेणं देणं नाही. पण तुम्ही करीत आहात, तुमची इच्छा पूर्ण झाली.